बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहोचला भाऊ, रंगेहात पकडलं। भावाला पाहून बहिणीने लॉजवरून उडी मारली। महाविद्यालयात शिकणाऱ्या 3 तरुणी आपापल्या मित्रासह लॉजवर गेल्या होत्या। त्यातील एका तरुणीच्या भावाला याची कुणकुण लागताच भावाने बहिणीला लॉजवर रंगेहात पकडले। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात हा प्रकार घडल्यानंतर मोठा राडा झाला आहे। अर्धापूर तालुक्यातील एका गावात 3 तरुणी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिकतात। कॉलेज सुटल्यानंतर दुपारी ह्या 3 तरुणी आपापल्या मित्रांसोबत दुचाकीवरून तामसरोड येथील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या। त्यातील एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेल्याची माहिती मिळाली। त्यानंतर भाऊ आपल्या 2 मित्रांसोबत हॉटेल गारवा लॉजवर पोहोचल्यानंतर मोठा राडा झाला। या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। भावाने बहिणीला आणि तरुणाला एका खोलीत रंगेहात पकडल्यानंतर दोघात वाद झाला। घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरून उडी मारून पळ काढला। यात तिचा एक हात मोडला। दरम्यान तरुणीचा अल्पवयीन भाऊ आणि अन्य दोघांनी तरुणाला लॉजवरून बाहेर काढले। त्यानंतर भोकर फाटाजवळ आणून त्याला मारहाण करून पोटात खंजर भोसकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनं नांदेड जिल्हा हादरला असून कॉलेजमधील तरुणांमध्ये चाललंय काय असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे। दरम्यान कॉलेज सुटल्यानंतर 3 तरुणांनी आम्हा तिघींना बळजबरी दुचाकीवर बसवून लॉजवर नेले आणि त्यात अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने दिली आहे। त्यावरून पोलिसांनी तिघांवर अत्याचार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, तर मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीसह तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी सखोल तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले। 2 गुन्हे दाखल झालेले आहेत, 427/25 आणि 428/25। एक मध्ये अटेम्प्ट टू मर्डर असा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यामध्ये स्टॅबिंग आणि दुसऱ्यामध्ये सेक्सुअल व्हायलन्सची गुन्हा दाखल आहे। हा दोन्ही गुन्ह्यामध्ये तक्रार आणि LC रिपोर्ट भेटल्यानंतर आपण लगेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास एक गुन्ह्याचा तपास DYSP अर्धापूर करत आहे आणि एक गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन अर्धापूर त्यांचे ऑफिसर करत आहे आणि तपासमध्ये जे काही एलिगेशन आहे चांगल्या प्रकारे तपास करून वेळेवर तपास करून सर्व गोष्टी समोर येईल। हां, त्यामध्ये एलिगेशन आहे की 3 मुलगाचे आरोपी पण 3 आहे आणि असा इन्व्हॉल्वमेंट होता की ते सर्व गोष्टी ह्या तपासमध्ये समोर येईल। किती लोक होता इन्व्हॉल्व, किती लोक कुठे गेला होता, हा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आणि आरोपी किती आहे हा सर्व आणि विक्टिम किती आहे हे सर्व गुण तपासमध्ये समोर येईल। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 नांदेड।